ज्ञानमहर्षी आदरणीय बाबा महाराज सातारकर यांची प्रवचनं गेली 15 दिवस आपण अव्याहत रीतीनं ऐकतो आहे. भरपूर बाहेर जरी पाऊस असला तरी हे आनंद अमृतवाणीचं ऐकायला या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येने येतात. त्याबद्दल खरोखर आपले मानव तेवढे आभार कमी आहेत. आज या ठिकाणी चिमाजी लाटे हे आलेले आहेत. ते महाराजांच्या बरोबर असतात. त्यांनी महाराजांना पुष्पहार घालावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे जाचक फुलवाले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरीच्या पोथीला हार घालावा अशी मी त्यांना विनंती करतो. विनेकरी श्री लाटे. श्री जाचक. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. श्री गजानन महाराज की जय. नमो शतबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या तरुणतर तूर्या लालनली. नमो सुभाव भजन भाजना भवेत् बकुंभ भंजना विश्वोत भव भुवना श्री गुरुराया. तमचानुग्रह गणेशु जयदे आपुला सौरसु तै सारस्वती प्रवेशु बाळकायाति. जी दैविकी उदार वाचा जै उद्देशु दे नाभिकाराचा. तव नवरस सुधाब्दीचा ठावला भे. आपुलिया स्नेहाची वागेश्वरी जरी मुकियाती अंगीकारी. तो वाचस्पतेसी करी प्रबंध होडा. हात ठवा दयावरी झळके की हा पद्म कुरुमाथा पारुखे. तो जीवची परितुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे. ते वाचावळे वाणमी कवणे काय सूर्याचंगा उठणे लावित तसे. केवता कल्पतरुवनी फुलवरा कायसेनी पाहुणे रुक्षरसागरा. कवणे वासी कापुरा सुवासुदेव चंदना ते कायसे निचर्चावे. अमृता ते केवते रांधावे गगनावरी उभवावे घडे केवी. तैसे श्री गुरुचे महिमान आकळिता के असे साधन. तैशी स्तुतीची ही बोलणी उगयाची माथा ठेविजे चरणी हेची भले. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि गजाननाचं वर्णन करत असताना हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश असं आहे. ही वेदाची मूर्ती आहे. तेव्हा भाग असा आहे की आपल्या भारतामध्ये वेदाला अतिशय महत्त्व आहे. वैदिक वाङ्मय हे आद्य वाङ्मय असं मानलं जातं. ते देवाचे निश्वासित आहेत. भगवंताच्या श्वासापासून ते प्रगट झाले असं लिखाण आहे. पण त्याच्यातली एक गंमत अशी आहे तीच आपल्याला आज सांगतो थोडीशी. प्रत्येक कोणचंही चांगलं असू दे वाईट असू दे खरं असू दे खोटं असू दे त्याला दोन बाजू असतात. बरं का, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही.
तेव्हा वेद शब्दाचा अर्थ वेद वेद्य जाणीव, वेद वेद्य जाणीव, बरं का. अध्यात्मातली जाणीव प्रगट होणं, ते ज्ञान प्रगट होणं. मग त्या वेदामध्ये उपनिषद आली, पुराणं आली, हे सगळे विविध भाग त्याच्यामध्ये, ब्रह्मसूत्र आलं, म्हणजे हे एक त्याच्यातला अंग आहे. पण गंमत कशी आहे, इथे दोन मतं असण्याचं कारण काय. आता वेद हे पौरुषीय का अपौरुषीय, अर्थ सांगतो मी तुम्हाला, नुसतं शब्द बोलून पुढे जाणार नाही आणि तसा गेलोय नाही. एक एक शब्द आपला 2-2, 3-3 दिवस चालू आहे, याच्यावरून आपल्याला कळेल की वेद हे पौरुषीय का अपौरुषीय. म्हणजे काय, अपौरुषीय म्हणजे या वेदाला तसा कोणी करता नाही, प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून ते प्रगट झाले. अपौरुषीय, कोणी याला केलं नाही, याचा करता कोणी नाही, हे निर्माण झाले भगवंताच्या श्वासात. भगवंताने सुद्धा अर्जुनाला मोठं कौतुकाने म्हटलं, भागवतामध्ये सुद्धा आहे, हो का वेदाचे म्हणणे निश्वासित, जो मी स्वमुखे बोलिलो येथ, ते तू अयुक्त म्हणतोसी. काही वेळेला मतमतांतर होतं, तेव्हा भगवान म्हणाले, अरे तू वेदामध्ये बोललाय असं सांगतोस, पण मी स्वतः बोलतोय ना. हो का वेदाचे म्हणणे निश्वासित, जो मी स्वमुखे बोलिलो येथ, ते तू अयुक्त म्हणतोसी. निरोप पाठवला ते खरं मानतोस, आणि मी तोंडाने सांगतोय ते खोटं मानतोस. हा भाग आहे. तेव्हा वेदाच्या ज्या ऋचा आहेत, त्या प्रत्येक ऋचांच्या खाली ऋषींचं नाव लिहिलेलं आहे की ही ऋषी या ऋषीने प्रगट केली, निर्माण केली. मग काहींचं म्हणणं असं, प्रत्येक ऋचांच्या खाली जर ऋषीचं नाव आहे तर हा अपौरुषीय कसा, हा वादाचा मुद्दा नाही का. पौरुषीय म्हणा, कारण त्याच्या खाली नाव आहे, नाव आहे तर पौरुषीय म्हणा. हे म्हणाले तसं नाही, अपौरुषीय. त्याच्यात दोन बाजू आहेत. काही वेदाला महत्त्व देणारे आहेत, काही वेदाला दुय्यम स्थान देणारे आहेत. आपण फक्त आहे ते सांगणारे आहोत. आपल्याकडे महत्त्व त्यांना आहे ज्यांनी सर्वसामान्य माणसाला जवळ केलं त्याला. ज्ञानेश्वर महाराजांची लोकप्रियता का, ज्ञानेश्वर महाराजांचे गुणगान सगळे का गातात, ही एक मोठी सामाजिक क्रांती त्या काळामध्ये माऊलीने उभी केली. तेव्हा पौरुषीय का पौरुषीय, तेव्हा जे पौरुषीय म्हणणारे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक ऋचांच्या खाली ऋषीचं जर नाव आहे तर त्याला अपौरुषीय म्हणता येत नाही, पौरुषीय म्हणता येतं. आता दुसरी बाजू सांगतो. अपौरुषीय का, त्या ऋषींना जर विचारलं हे तुम्ही केलं का, त्यांचं नाव असून सुद्धा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही केलं नाही, आम्हाला स्फुरलं. माझं बोलणं कळलं का, काय आम्हाला स्फुरलं. काय आहे, काय प्रगट होणार आहे हे आम्हाला माहिती नाही, सहज स्वभावता प्रगट झालं, स्फुरलं. आणि सहज स्वभावता स्फुरलं म्हणून ते पौरुषीय नाही आहे तर ते अपौरुषीय आहे. माझं बोलणं कळलं का आपल्याला. हो, काही काही वेळेला आपल्या मनामध्ये जी कल्पना नसेल, जी विचार नसेल, तो एकदम सुचतो,
एकदम सुचवतो, म्हणजे तो तुमचा नाही, त्यावेळेला तुम्हाला कोणीतरी सुचवणारा आहे. फक्त एक घडलं, जरी माईकमधून माझं वाक्य शेवटच्या माणसाला पोचतंय तरी त्याचा याच्याशी काही संबंध नाही. पोचणं हे काम आहे, पण आवाज त्याचा नाही. काय करताय आता, कळलं का? हां, तसं ऋषींच्या मुखातून प्रगट झालं, पण जे प्रगट झालं ते त्यांचं ज्ञान नसून भगवंतानी त्यांना स्फुरण दिलं, म्हणून वेद हे अपौरुषीय आहेत. अशा दोन बाजू ह्याच्यामध्ये आहेत. तेव्हा आता पुढे मला असं वाटलं की त्यांना स्फुरलं म्हणून वेद अपौरुषीय, मग ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना स्फुरली, ती अपौरुषीय आहे. ती अपौरुषीय असून या वेदाचं इतकं महत्व आहे की त्या वेदांचा अधिकार ठराविक लोकांना आहे, आणि हा ज्ञानेश्वरी रूपी प्राकृत भाषेतला वेद सर्वसामान्य माणसाकरता उपलब्ध आहे. म्हणून सर्व वेदापेक्षा श्रेष्ठ वेद म्हणजे आमची ज्ञानेश्वरी. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या. काय म्हटलं मी, कशा करता सांगितलं? स्फुरलं. काय तुम्ही बोलविली, आम्ही बोलेन. बोली अरूपाचे रूप दावीन. तुम्ही बोलवलं, मी नाही. बघा, हे जसं इथे आहे तसं भागवताची माझ्या मुखातून तुम्ही अनेक वेळा ओवी ऐकली असेल. मी न करी त्याची कथा, परी तोच होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता, काय मी आता करावे. जरा थोडंसं हे नुसतं सांगून जमणार नाही, तुम्हाला कळेल. म्हणजे मी आता दृष्टांत दिला म्हणजे कळेल. घरामध्ये दोन भाऊ असतात, सासू असतात, सुना असतात, बरं का. जो मुलगा म्हणत असतो शेवटपर्यंत, बाबा तुम्हाला आई सोडून जाणार नाही, तुमचा प्राण माझ्या पाठीवर. आणि एक दिवस ते पिल्लू सोडतं, आम्हाला काही एकत्र राहायचं नाही. मग बाप म्हणतो बोलविता धणी. आता हे वर माहिती त्यातलं बघा. काय म्हणतो, आमचा मुलगा असा जो म्हणत होता की बाबा शेवटपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही, आणि आज लगेच लग्न होऊन अजून वर्ष झालं नाही तर बोलविता धनीन वेगळीची. धनी नाही. माझं बोलणं कळलं का? म्हणजे हे बोलणं त्याचं नाही. आता हे एवढं कळलं ना, आता पुढचं कळेल बघा. मला पक्क माहिती आहे तुम्हाला कसं सांगा, म्हणजे पुढचा आता कळण्याचा प्रश्नच नाही, बरं का. हो, म्हणजे शेवटी काय होतं, यांचा मुलगा तेवढा चांगला आणि ती बाहेरून आलेली. तसं नाथ इथे म्हणतायत, मी नकरी त्याची कथा, परी तोची होय मुखी वक्ता. ऐसेनी बलात्कारे बोलविता, काय अपौरुषीय. भागवत सुद्धा जरी नाथांनी लिहिलं तरी ते म्हणत नाहीत मी लिहिलं, मला भगवंतानी सुचवलं, स्फुरलं. हे वर्म आहे, हे नीट लक्षात घ्या. आणि अजून एक मोठा फरक सांगतो, मागचे वेद जे आहेत त्यांचा अधिकार सर्वांना नाही, पण या मराठी भाषेमध्ये जे वेद निर्माण झाले त्याचा अधिकार मात्र यच्चावत जीवमात्राला झाला. हेच या वेदांचं वैशिष्ट्य आहे, आणि तो मराठी भाषेत आहे, म्हणून मला तर अतिशय आनंद आहे. हे वैशिष्ट्य लक्षात घ्या इथलं, बरं का. अजून सांगू का, तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीला सुद्धा असं म्हटलंय, तुका पंचम तो वेद. पण वेद जरी म्हटलं तरी या चारीपेक्षा हे वेद श्रेष्ठ आहेत. का? सकळ अशी येथे आहे अधिकार, आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे.
बरं का. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने म्हणाले, वेद अत्यंत कृपण झाला. ही भागवतातली उभी आहे, ज्ञानेश्वरीतली उभी सांगतो. वेदू संपन्न असे ठाई, पण कृपण ऐसा आण नाही, जे काणी लागला तिन्ही वर्णाच्या. वेद श्रीमंत आहे, वेद संपन्न आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही, पण कृपण आहे. पुढचं सांगतात, काय केलं? स्त्री शूद्रासी अबोला अद्यापि धरोने ठेला. स्त्री शूद्रांच्या करता अबोला धरून ठेवला, म्हणून तो गीतेत आला. आणि गीतेत आला तरी कळला नाही, पण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून अगदी झोपडीपासून महालापर्यंत घराघरामध्ये जाऊन पोचला. हेच या वेदाचं कौतुक आहे. म्हणून पौरुषीय का अपौरुषीय या वादात काही मला पडायचं नाही, ज्याला जसं वाटेल. कारण हे काही अपौरुषीय पौरुषीय अलीकडच्या विद्वानांचं मत नाही आहे. हे जुने जे वेदांती आहेत त्यांचे वाद होते. कुणी मानलं कुणी मानलं नाही, आपल्याला त्या वादात काही पडायचं नाही. आपल्याला आपल्या पुढे जो वेद आहे त्या वेदाचा अधिकार कुळ जाती वर्ण आघवेचे अप्रमाण, हे या वेदवाक्य आहे. आणि लक्षात ठेवा, त्या वेदाचे निश्वासित जसं भगवान आहे तसं इथलं वैशिष्ट्य सांगतो. इथले भगवान आहेत. कोण? ज्ञानेश्वर महाराज, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. तेव्हा त्यांच्या मुखातून हे वेदवचन बाहेर पडलं. पण असं कुळ जाती वर्ण अघवेची अप्रमाण. तू कोणत्या कुळामध्ये जन्माला आलास, तू कुठे जन्माला आलास, याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आहे. फक्त वर्म इथे आहे. वर्म सांगतो काय? जन्माला येऊन तू काय करतोस हे महत्वाचं आहे, कुठे जन्माला आलास हे महत्वाचं नाही आहे. उगीच एक लक्षात ठेवा, श्रेष्ठ कुळामध्ये जन्म आला म्हणून जर आपली तडफदारी करायची असेल तर एकच सांगतो, कुणी कुठे जन्माला यावं हे कुणाच्याच हातात नाही. तुमच्याही नाही माझ्याही नाही. मग जन्मावर निंदे ठरवायचं कारण काय? निंदे ठरवायचं कारण काय? कुठे कुणाला माहिती आहे की श्रेष्ठ कुळात जन्म यावा का खालच्या कुळात जन्म यावा? आला तिथे आला. मग जी गोष्ट त्याच्या हातात नाही त्याच्यावरून त्याला कमी किंवा श्रेष्ठ ठरवणं हे अयोग्यच आहे. आणि हे माऊलींना कळलं, नाथांना कळलं. आणि त्या ज्ञानाचा अधिकार याच्यावत जीवमात्राला देऊन टाकला. ज्ञानेश्वर महाराजांनी जी केलेली क्रांती, त्या क्रांतीचं कौतुक सांगतो. म्हणजे हे वेद शब्दाला धरूनच चाललं आहे. जेव्हा पैठणला गेले, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यातलं वर्म सांगतो, रेडा बोलवला, हे सगळ्यांना माहिती आहे. पण रेडा बोलवला म्हणजे काय केलं? काय केलं? त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवला, बोल म्हणले. बोल म्हटल्यावर ते बोलू लागलं. आणि बोलून सुद्धा तो रेडा मेला नाही. जर वेद वचन रेड्याच्या मुखातून बाहेर पडणं हे जर पाप असतं तर ते तोंडातून प्रगट झालं, मेला असता. मेला नाही. याचा अर्थ कळला का? त्याच्या मुखातून वधवून ज्ञानेश्वर महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की वेदवाक्य बोलण्याचा रेड्याला सुद्धा अधिकार आहे, तर माणसाला आहे का नाही याच्याबद्दल पुन्हा चर्चा करण्याचं कारण कलास. ह्याच्याबद्दल जास्ती बोलायची काही आवश्यकता मला वाटत नाही. कुणाला अधिकार आहे? कुठून सुरुवात केली आणि काय भाग्य आहे त्या रेड्याचं? त्याच्या पाठीहून हात फिरला. हो, त्या विद्वानांनी म्हणाले काय गंमत आहे, अहो बघा त्याचं नाव तुमचं नाव एकच. सर्व ठिकाणी जर परब्रह्म आहे तर त्याच्या पाठीवर मारलेला असूड तुमच्या पाठीवर. म्हणले उठला. तरी कुठे खरं वाटतंय? काय म्हणाले विद्वान माहिती आहे का? यांना काहीतरी बंगाली विद्या येते. असंच असतं. एखादी बाई आपल्यापेक्षा जास्ती गोरी असली आणि तिने काही जरी मेकअप केला नाही तर सावळी म्हणते रोज मेकअप करून येते.
पर्याय नाही. त्याला करतं काय? हां, आपल्याजवळ तर नाही. 10 वेळा जाऊन बघितलं, काही फरक पडला नाही, मग तिची निंदा करण्यापेक्षा दुसरं आमच्या हातात काय आहे? माझं बोलणं नीट लक्षात घ्या. तसं रेडा, आणि त्या रेड्याला काय पद दिलं माहिती आहे का? आळे फाट्याला जा कधी गेलात तर, त्या रस्त्याने आळे फाट्याला या रेड्याची समाधी आहे. केवढं मोठं भाग्य आहे. बरोबर नेला त्याला. मग ते म्हणले चल. आणि काय भाग्य आहे. मला फार मोठं कौतुक वाटतं. माझी जी ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरी आहे ना, त्यात चित्र आहे बघा, की ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगतायत, पुढे निवृत्तीनाथ बसलेत, पण असा मागच्या बाजूला रेडाही बसलाय. त्या रेड्यानी अख्खी ज्ञानेश्वरी ऐकली. हे ऐकलंय त्या रेड्यानी. ओम नमो जी आद्या. असे अनेक रेड्यांचा उद्धार झाला. त्यापैकी एक रेडा तुमच्या समोर बसलाय आहे. ते आपलं सांगितलं. अनेक रेड्यांचा उद्धार झाला, त्याच्यात हा एक महाराष्ट्रात निर्माण झालेला रेडा आहे म्हणून बोलतोय, नाहीतर कशाला बोलतो बाबा? बरं का, नीट लक्षात घ्या. पण तसा एरागाबाळ्याचा रेडा नाही. रेडा आहे तो ज्ञानोबारायचा आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, सगळ्या घोड्यांचं दर्शन घेत नाहीत, माऊलीच्या घोड्याचं घेतात. काय? सगळ्या घोड्यांचं दर्शन? हो, तसं मी भाग्यवान समजतो बरं का. आम्ही सामान्य माणसं. पण अहो, एवढा मोठा लाखोचा समाज आज माऊलीच्या पालखी बरोबर आहे बरं का. सगळा बहुजन समाज जवळजवळ 95% वर, ब्राह्मणापासून अतिशूद्रापर्यंत, चांगल्यापासून वाईटापर्यंत, दान करणारापासून खिसे कापूपर्यंत. काय म्हटलं मी? हे सगळे एवढे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर असतात. हो, काही काही खिसे कापू म्हणतात. वर्षाचा धंदा पालखीबरोबर होतो. मी अतिशोक्ती बिलकुल सांगत नाही, काही सांगायची गरज नाही. खरंच आहे ना. काय मग तोही म्हणतो माऊलीची माझ्यावर कृपा आहे. हो, मी मग माऊलीला प्रश्न विचारला. म्हटलं महाराज हे काय भानगड आहे? ते चोर तुमच्या नावाने? अरे तुला म्हणले, तुला एवढं का तुझ्या पोटात दुखतंय म्हणले? ज्याचा कापला त्याच्याकडे बॅगेत 2000 पडले होते, त्यात 10 रुपये गेले म्हणून कुठे बिघडलं? विनोदाचा भाग सोडून द्या, पण वर्म सांगतो, माऊली म्हटल्यानंतर सगळ्यांचीच ती माऊली आहे ना. जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, हा जर माऊलींचा सिद्धांत आहे तर त्यांना माझी खात्री आहे की चोराच्या ठिकाणी सुद्धा त्यांना देवतेच असला पाहिजे. हा वादच प्रश्न नाही. कशाला चर्चा करता बरं का. आणि तुमचा देव तरी काय? ज्यांनी ही गीता सांगितली ती जन्माला कुठे आला? म्हणजे जिथे चोर जाऊन बसतात तिथे. गोकुळात राहून काय केलं? म्हणजे तुम्ही जर विचार केला, हे आश्चर्य आहे सगळं. हां, म्हणून तसं काही विचार करायचं काही कारण नाही आहे. नीट लक्षात घ्या. ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतात जे जे देखे भूत ते ते मानिजे भगवंत, मग ते ते मानिजे भगवंत म्हटल्यानंतर त्यांना चोराच्या ठिकाणी सुद्धा हो देव दिसतच होता. ही सगळी संत मंडळी आमची अलौकिक आहेत, सगळे फार मजेशीर आहेत बरं का. एखादा दिसला चोरी करतोय, अरे बाबा, हां बाबा, चला एक गोष्ट आठवली मला, सांगू का? बरं चला सांगतो. म्हणजे कळेल तुम्हाला काय दृष्टी आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि म्हणजे या परंपरेतूनच सांगतो. ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले आणि रोज कळायचं की मागच्या गावी आलेत, आज आपल्या गावी मुक्काम आहे. तिथे एक व्यवसायाने चोर होता, पण ज्ञानोबा तुकोबावर भक्ती होती. तुम्हाला एक लक्षात घ्या, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. खेड्यापाड्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये उचल्यांची जात असायची. ते परंपरेने उचले, परंपरेने उचलेच.
तिथे विहिरीसुद्धा आहेत काही काही गावामध्ये. ही विहीर कोणाची? ही ब्राह्मणाची. ही कोणाची? मराठ्याची. ही कोणाची? अमक्याची. आणि ही कोणाची? उचलेची. बरं का. पण हे उचले म्हणजे खून हाणामारी करणारे नव्हे. त्यांचा आपला तो परंपरेने बाप तेच करत होता, तेच करत होता, तेच करत होता, हाही तेच करू लागला, उचल्या. तेव्हा चोरी आपलं, पण आपलं पोटापुरतं आपलं कमवायचं, जास्ती काही कुणाला त्रास द्यायचा, कारण खानदानी चोर होता तो. बरं का. चोर कसा होता? खानदानी चोर होता. त्याच्यावर अभंग सुद्धा आहे. त्या चोराचं नाव होतं हरिपाळ. आणि फार सुंदर कथा आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज वगैरे त्याच्या गावात आल्याबरोबर गावात वजन होतं तसं त्याचं, म्हणजे कुणाला काही कळतच नव्हतं, कारण गाव झोपल्यावर व्यवसाय सुरू. त्यामुळे कोणाला काही कळायचं काही पत्ता नाही. सर्व झोपायच्या अगोदर झोपायचा, त्यामुळे सगळ्यांना माहिती आहे. हरिपाळ म्हणजे 9ला त्यांच्या घरातले दिवे गेले, मागच्या दाराने बाहेर पडले. आणि ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज गावात येतात म्हटल्यानंतर बरं, कीर्तनाची आवड होती. काही वेळेला असंच चोरीला जाताना कीर्तन तिथंच बसावं, जाऊ द्या आता काय असेल ते असेल, आपलं पोटापुरतं करत होतं. झालं बाबा. ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजांना सांगितलं, उद्याची व्यवस्था आमच्या घरी, एवढे मोठे संत आपल्या गावात, गावातल्या लोकांना बोलवलं, तुम्ही काळजी करू नका, गाव जेवण आपलं. जाऊ द्या आता जास्ती बोलत नाही, उलट सुलट काही सांगत नाही, सरळच सांगतो. नाही तर उलटी बाजू सांगायची म्हटल्यावर पुष्कळ सांगेन, पण सरळ सांगतो एकदम. तेव्हा अरे माऊली आपल्या गावी येणार आहेत, नामदेव महाराज येणार आहेत, त्यांचं कीर्तन आहे, गाव जेवण. मग पलीकडच्या गावी होते तर ते येणार आहेत म्हटल्यानंतर अहो ते लवकर झाले. इथे धांदल झाली सगळी. आलून आपल्या घरात बिरात बसवलं, काही होतं घरात, नाही असं नाही. आता त्यांनी लोटांगण घातलं, मायबाप माझ्या घरी. बरं, दिसला चांगला दिसला, आणि खरंच चांगला होता. एक लक्षात ठेवा, तो काय करत होता हे नंतर विचार करीन मी, पण ज्या वेळेला त्याला ज्ञानोबा तुकोबाचे पाय धरावेसे वाटले नामदेवरायाचे, तिथेच काहीतरी पूर्वपुण्याई असलीच पाहिजे ना, एवढं तरी मान्य करा की. माऊलीला घरात बोलवावं, नामदेवरायाला घरात बोलवावं, आणि हेही त्याचं आमंत्रण स्वीकारावं, ही सुद्धा काहीतरी पूर्वजन्मी सुकृते असलीच पाहिजेत. बायकोला सांगितलं, नीट काळजी घे, पाय बी दाबले, सेवा बिवा केली, आणि निघाले बाहेर. आज म्हणले जरा 2 घरं जास्ती करायला पाहिजेत, उद्या गाव जेवण घालायचं आहे, सगळी लोकं बोलवायचीत, आणि नाही केलं तरी काही बरोबर नाही. झालं, गेला, गावाच्या बाहेर गेला. पण एक त्याचं तत्व ठरलेलं होतं, असं परिसरामध्ये करायचं नाही, म्हणजे चटकन ओळखता येत लांब. बरं, त्यावेळेला काही पोलीस रेकॉर्ड नव्हता, उजवा अंगठा नव्हता, डावा अंगठा नव्हता, साईडचा फोटो नव्हता, पुढचा फोटो नव्हता. झालं, गेला अरण्यात. एक रस्ता ठरलेला असा, तिथे कोणी नाही कोणीतरी यायचंच. झालं, बसला जाऊन झाडावर जाऊन बसला, आणि आपलं सुरू केलं, विठ्ठल 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 विठ्ठल. गंमत आहे बरं का ती. देवा, पांडुरंगा, माऊली, नामदेवराया घरी येऊन राहिलाय आमच्या. अहो, पिठलं भाकरी खाऊन कोणी कसं जमेल, उद्या पुरणपोळी करायची आहे तुम्हाला, आणि तुमच्याबरोबर अहो 100-200 माणसं जेवायला पाहिजेत, तर ती तुमच्या येण्याची शोभा. पण आमचं कुठे आहे आपलं हातावरचं पोट. माझं हातचलाकी केली की झालं काम, हातावरचं पोट आमचं. झालं बाबा, 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजले, गिऱ्हाईकच नाही. काय करावं पांडुरंगा.
देवादी देवा, अरे लाज राख माझी, अरे माझ्याकरता नको निदान माऊली, निदान ते नामदेव आलेत, कीर्तन आहे काय ते, तिकडे जे पंढरीकडे बघून हात जोडल्याबरोबर तिकडचं तार यंत्र वाजू लागलं, खट्ट खड खट्ट खड खट्ट खड खट्ट खड खट्ट. हे माहिती आहे का तुम्हाला? नाही. कशाचं काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही तार ऑफिसमध्ये पूर्वीच्या गेलाय का? आता कोणी तारा करतच नाही. हॅलो, सगळ्यांच्या तारा खिशात आहेत सध्या. कोण करत? पूर्वीच्या काळी जे तारा करायची की नाही, मग ते लिहून द्यायचे, मग ते मशीनचा खट्टकड 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 खट्टकड. इथून तार गेल्यावर पंढरपूरला वाजली, वाजल्याबरोबर देव एकदम सावध झाले. शेज घरामध्ये होते, पांडुरंगाने रुक्मिणीला हात लावला. अगं म्हणली रुक्मिणी, रात्रीची अर्जंट तार आहे, अर्जंट आहे म्हणे. सगळे वाचून बघितली. हां, आम्ही इथे अरण्यात बसलो आहे, ज्ञानोबा आहे, माऊली आपलं नामदेवराय घरी आलेत, उद्या जेवण आहे. देवा, कसं काय जेवण घालावं? खाली सई होती, हरिपाळ. सई होती खाली, हरिपाळ. ते म्हणले चला लवकर. ते म्हणले जास्ती बोलायचं नाही, आणि असं करा, ते हिऱ्या मोत्याचे दागिने घालू नका, फक्त सोन्याचे घाला, म्हणजे जे लवकर बाजारात मोडता येतील असे घाला. सोन्याचे दागिने घाला. बरं, तुम्ही ऐकली नव्हती ना कधी? चला आज योग आहे तर सांगून टाकू. काय असं काय आपलं अगदी शिस्तबद्ध प्रवचन, बेशिस्त तर कधीच नाही, पण ऐकून तर ठेवा. काय या महाराष्ट्रामध्ये कसे सत्पुरुष निर्माण झाले, कशी त्यांची जीवाकडे बघण्याची दृष्टी होती. एकच मुद्दा मांडला आहे की चोर असू दे, साव असू दे, संतांची दृष्टी तीच असते. जे जे देखे, इथूनच मुद्दा आहे. तेव्हा झालं, देवाने एका शेटजीचं रूप बीप घेतलं, जरा पोटबीट चांगलं गरगरीत बिरगरीत, ती अंगी विंगी घातली, ती गोल पगडी बिगडी, उपरणं बिपरणं. आईसाहेबाला सुद्धा तो घागरा बिगरा. शेठाणी झाली आईसाहेब, ती नथ्थन घातली बरं का, ते दागिने बिगिणे घातले, आणि मग एक छकडा बैल बरं का, आणि ते बसले आणि ते डबोलं घेतलं, बरोबर सगळं निघाले. आता ह्याला माहितीच, आता देवाला कोणचा चोर माहिती नाही, नंबर एकचा चोर तोच आहे, कारण सगळ्यात आहे पण कधी भेटत नाही असा चोरून राहिलेला आहे. तेव्हा एका चोराला दुसऱ्या चोराचा ठिकाण काय माहिती असतं. ओवी सांगू का ज्ञानेश्वरीतली? आघविया चोरिया आपुले. बघा, 4-5 दिवसापूर्वी किंवा 8 दिवस झाले असतील की पुढिलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरी. सर्वात आहे पण कधी आहे असा मरे तोपर्यंत वाटत नाही, असा हा चोर. तेव्हा त्याला बरोबर माहिती, लत्त्यात आल्याबरोबर ती मग मुद्दाम ते बैलाला घुंगरं बिंगरं झूल बिल हे पेंगत होते. एकदम सावध झालं. ते म्हणलं आलं गिराईक, आलं आलं म्हटल्या बरोबर असं टप्प्यात आल्यावर उडी टाकली आणि धरला. हे जरा घाबरल्यासारखं, अरे कोण बाबा तू, अरे तू कोण? आईसाहेबांनी लगेच खांदा बिंदा धरला देवाचा. नवीन असत्या तर एकदम असंच केलं असतं. जुन्या काळच्या होत्या म्हणून आपलं खांद्या. आता हे नाटकं तरी करायला पाहिजेत की नाही देवाला सुद्धा? काय देव लट 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 कापू लागले. ए म्हातारा, ए काढ काढ ते तुझ्या बायकोच्या अंगावर. अरे पण तू असा एवढा बळजबरी का करते? अरे आमचा वय तर बघ तू. अरे आमची उमर बघ ना काय ती. अरे आमची उमर काय, तुझी उमर काय? हां हां, आणि एवढ्या अरण्यामध्ये अरे आम्हाला कोण नाही मागे पुढे. जे पुढे आहेत ते पुढेच आहेत, आणि तू पुढे उभा. अरे तुला असा काय करते?
हां, अरे रात्री किती वाजले? 2-3 वाजले. अरे बाबा, हे एवढे दागिने, हां, जास्ती बडबड करायचे नाही, काढा. ते हळूच म्हणतायत, द्यायला चालू आहे, काढा काय? तू एवढं बळजुबिरी करायची गरज काय? द्यायला चालू आहे तुला. आईसाहेबांनी एक एक काढून देत आहेत. यांनी लांबूनच बघितलं. हा 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 हा, वा वा. ते म्हणले, अरे क्या बात आहे, असं केव्हाच मिळालं नव्हतं. हो, काय तो हार नामकन सगळं काढ. आईसाहेब मुद्दा म्हणतात, अहो एवढ्या पाटल्या राहू द्या, आईने दिलेल्या. आता ही आईन, हिला कोण देणार आहे? माझं बोलणं कळलं का? कुठची आई? अहो विश्वाची आई. आता हिला कोण देणार आहे? आणि साधी सुधी आहे का? लक्ष्मी. कोण? प्रत्यक्ष लक्ष्मी दारात द्यायला आलेली. तिला काय कमी आहे? अहो राहू द्या, तितक्याला जोड. ए म्हातारे, काय ठेवायचं नाही अंगावर. फक्त म्हातारे दिसतंय म्हणून म्हणतोय, तेवढं 2 मणी इथलं ठेव, तुझ्या दादल्याच्या नावचं. अगे काढ. काढून दिलं सगळं. उपरनं देवानेच दिलं. नीट बांधून घेऊन जा बाबा. नीट बांधून बिंदून गाडी दिली. घे आता बघा, जा म्हणला. मग जवळ गेले देव, त्याच्या पाठीवरून हात फिरवला. आता काय हो भाग्य बघा. साधू संत घरात आल्यानंतर भाग्यदारात चालत येतं. हरिपाळाच्या देवाने पाठीवर हात ठेवला. त्याला काहीतरी वेगळं वाटलं. काय वाटलं ते कळलं नाही, पण वाटलं. अरे म्हणे, हे एवढे दागिने होऊन काय करतोयस? हा, म्हाताऱ्या म्हणले, काय करता, काय करता? नाही नाही म्हणले, अरे एवढं आता तुझ्या जन्माचं सार्थक होईल याच्याने, एवढं काय करणार आहेस? बोलायचं नाही म्हणले. हे एवढं काय पुरतंय? काय पुरतंय? कोण आलंय आमच्या घरी? एवढं काय पुरतंय? अरे त्याच्यावरून ना तुझी संपत्ती वळून टाकली, दोघाला सदी तरी कमी पडेल अशा आलेत. अरे पण कोण आलेत? हो झालं, त्याला गुंतवला. कोण आलेत विचारायचं नाही. अरे पण बाबा असं कसं म्हणतोस? एवढं तुझ्या घरी कोण आलंय ते कळू दे तरी. अरे आता आमचं काय राहिले? हे बघ, आता तू जीवन सोडलंच म्हणून मारलं असतं ती इथूनच आमची स्मशानात तुलाच पेटून द्यायची पाळी आली असती. कोण आलंय माहिती आहे का तुम्हाला? माझ्या घरी प्रत्यक्ष देव आलेत. देव शेजारी उभा आहे. माझ्या घरी प्रत्यक्ष देव आलेत, माऊली आलेत, नामदेव महाराज आलेत. वा 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 वा. अरे बाबा लय भाग्यवान, लय भाग्यवान. मिठी बिठी मारली. हे म्हणले लय लाडात येऊ नको. हां हे असलं काय, तुला एवढं चोरी करून मिठी मारतोयस? जाऊ दे रे म्हणे, आजपर्यंत आमचं काही कमी चोरलं गेलं का? पण इतक्या चांगल्या कामाला गेलं नाही. काय देव म्हणले, माझ्या पुढच्या पेट्या काही कमी फुटल्यात का? पण इतक्या चांगल्या कामाला कधी गेलं? आज प्रथमच माझ्या पुढचं जे आहे अंगावरचं ते इतक्या चांगल्या कामाला गेले. जा म्हणले, पुढे गेला. ए जरा इकडे रे, इकडे इकडे. तुझं नाव काय? हां म्हणजे भयंकर लबाड दिसता, हळूहळू काढून घेत आहे. अरे म्हणले तुझं नाव काय? तुला काय करायचं म्हणले? थेरड्या. मी म्हण मारू नको रे बाबा. हां मागच्या महिन्यातच अटॅक येऊन गेलाय. अरे बाबा माझा नवरा म्हातारा आहे, मारू बिरू नको. एवढं काय तुला राग यायचं? दिलं ना आम्ही तुला. काही तक्रार केली का? तुला काही असं ओढाताण केली का? हां हां ओढाताण केली का? बिलकुल नाही. हां पण तू ते ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाचं नाव घेतलं आहे. अरे तुला माहीत नाही आम्ही कुठे होतो, कुठे आलो? त्यांच्या दर्शनाकरता आलो. हो अरे खूप. हे काय घडलं माहिती आहे का? हे तीर्थयात्रेला गेल्यापासून देव झोरत होते. नामयाचं कीर्तन नाही ऐकलं.
माऊली नाही दिसली, याच्यामुळे आपल्याला येता आलं, बरं झालं, बरं झालं. अरे बाबा, आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. काय म्हणला, इथेच संपून टाकीन. म्हणजे तिथे यायचं आणि माझी कागाळी करायची? अरे बाबा, खरंच नाही रे, अजिबात नाही, अजिबात नाही. आणि देवाने पायाला हात लावला. तुझ्या पायाची शपथ घेऊन सांगतो बघ, शपथ घेऊन सांगतो, आम्हाला जरा येऊ दे, लांबून दर्शन घेऊ. आम्ही तोंडाने बोलणार सुद्धा नाही. अरे काय राहिले, पिकलं पान केव्हाही गळून जायचं. पण मला असं वाटतंय बरं का रे बाबा, वर जाण्यापूर्वी एकदा त्या संताचं दर्शन घ्यावं. आता काय आहे, तुम्हाला अंतरात्मा तोच, बोलणारा तोच, फिरलाच पाहिजे घेतो. बार म्हणला या, पण जरा उशिरा या. मग त्याला काय वाटलं, एकदमच पहिल्यापासून सुरंग रागायला नको, होऊ दे सगळं काम आणि मग काय व्हायचं ते होऊ दे. पण बघा, जर काही बोललात, नाही रे बाबा असं नाही, बिलकुल करणार नाही. झाले, हे गेले, गेल्याबरोबर लगेच सावकाराकडे गेला. ते दुसऱ्या गावात पैसे बिशे मोडून, तुम्हाला सांगू काय मंडप काय, आचार्यांना पैसे काय, अमकं काय, जिकडे तिकडे थाट. सगळे म्हणाले अरे हरिपाळा काय, अरे काय म्हणले, संत घरी आल्यानंतर दसरा दिवाळी आपण साजरी करत नाही, तेच करून घेतात. झालं. आणि मग अंगणामध्ये रांगोळी काढली आणि ठरवलं आज माऊलीला नामदेव महाराजांना आंघोळ घालायची. अशा त्या चौक बिऊक काढला, अशा घागरी बिगरी गरम पाण्याच्या भरलेल्या, चांगलं उठणं बिटणं लावलं, तेल बिल लावलं नवरा बायकोनी, पाय बी चोळले. महाराज दमला तुम्ही, हां. आणि हे म्हातारी हळूहळू आली बरं का. ही म्हातारी आपली बरं काय, ते सगळं लुगडं बिगडं आपलं डोक्यावरून पदर बिदर, हां, काय तेजस्वी दिसत होती. त्याला दागिने लागत नव्हतेच, त्या दागिन्याला शोभा होती हिच्या अंगावर येऊन. दागिन्याने काय याला शोभा, जातीच्या सुंदराला काहीही शोभून दिसतं, अशी मराठीतली म्हण आहे. आणि जे सुंदर नाही त्याला किती काही नटवलं. काही काही माणसं अशी असतात की खोटं सुद्धा त्यांच्या अंगावर खरं दिसतं, आणि काही काही अशी भाग्यवान असतात की खरं सुद्धा त्यांच्या अंगावर इमिटेशन दिसतं. अशी पद्धत आहे. असो, आणि हे गेले आणि ते आंघोळ सुरू होती. नवरा बायको आंघोळ घालतायत, गावातली माणसं घालतायत. आणि ह्या म्हातारीने काय केलं माहिती आहे का, बरोबर ज्ञानोबांच्या नामदेवराच्याशी मागे येऊन उभे राहिले. आणि गंमत काय झाली माहिती आहे का तुम्हाला, त्यांनी बघितलं, वाटोळं झालं. एवढा नैवेद्य केला, अजून घास खाला नाही, पण ह्या म्हातारीने गळा कापला असं. अरे हरिपाळा, तू कुणाला करतोस? नाही, कुणाला नाही महाराज, उगीच ती गुरंढोरं शिरतायत. काय सांगू. आणि ती म्हातारी अशी कलमी होती. सर्व विश्वाचा आधार तो होता. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण व्हाले, जो जगाते चाळिता, जो होय माझा अनन्य शरण, तयाचे निवारी मी जन्म मरण. जो होय माझा अनन्य शरण. हरिपाळ त्यालाच शरण गेला होता म्हणून दारात चालत आला. दोन गोष्टी होती, पांडुरंगाला शरण गेला, संत चालत आले. आणि आले आणि नेमके समोर बघितल्यावर आता कुठे लपून राहणार हो बाप्पा. नामदेवरायांनी माऊलीने बघितलं, माय बाप्पा पांडुरंगा, गेले जाऊन पायाला मिठी मारली. हे बघायला झालं, वाटोळं झालं. अरे हरिपाळा, इकडे तुझं भाग्य, मायबाप, आमचे आईबाप. ते म्हटले त्यांच्यावरच डाल्ला मारला मी.
कुठे तुमच्या आईबापाला सुचलं आमच्या तावडी सापडायला. ते पुढे गेल्यावर थोडंसं तू काळजी करू नको बाबा. आणि मग थोडक्यात आवरतो. पूजा बिजा झाली, हरिपाळाला जवळ घेतला आणि सांगितलं, अरे हे म्हातारा म्हातारी नाहीत, हे अनादी आहेत, आद्या. कळलं का? ओम नमोजी वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा असा जो, अरे तो प्रत्यक्ष पांडुरंगण रुक्मिणी मातोश्री आहे. पायाला मिठी मारली, हाय बाप्पा पांडुरंगा, चुकलं रे माझं, मला कळलं नाही. अरे तुला काही कळलं नाही तरी हरकत नाही ना, पण साधू संताचा आदर करायचं कळलं, याच्यातच तू पुण्यवान आहेस. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, पद्मनाभ जोडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ. भाग्य उजळलं माझं, संत भेटले आणि संतामुळे हा पद्मनाभ भेटला. पांडुरंग धन्य झालो. लक्षात घ्या, संतांची जी नजर आहे, जे जे ते नाही, हे नाही, जे 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 भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. म्हणून लक्षात ठेवा, वेदामध्ये हा श्रेष्ठ, हा कनिष्ठ असं होतं. पण हा जो पंचम वेद निर्माण झाला, ज्ञानेश्वरी काय, गाथा काय, त्याच्यामध्ये एकच विचार आला, कुळ जाती वर्ण अघवेची अप्रमाण. अरे व्युत्पत्तीचा वावगा सोसू का व्हावा, कशाला जन्माला, कुठे जन्माला आला म्हणून मिजास मारतोस, मिजास मारू नकोस. कुळाचं श्रेष्ठत्व गरज नाही. त्याच्याकरता अजामेळाचा उद्धार झाला, त्याच्याकरता एका पक्षिणीचा, एका रागूची उपासना केली आणि त्याच्या नावाने हाक मारली आणि हा प्रसन्न झाला. व्यभिचारीचा उद्धार झाला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. म्हणून ही जी ज्ञानेश्वरीतला गणपती आहे, ज्याचं वेदाचं वर्णन केलंय, पण या गणपतीची खासियत अशी आहे की हा ज्ञानेश्वरीतल्या गणपतीचा अधिकार सर्वांना आहे. हे कधी विसरू नका, सर्वांना आहे. या वेदाचा अधिकार या वेदाने कुणाला डावललं नाही. या रे बाबानो, या 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 या. तसं इथे म्हणतायत महाराज, हे शब्द ब्रह्मासेस तेची मूर्ती सुवेश, जेथ वर्ण वपू निर्दोष मिरवीत अशी. मग आता असा जो वेद, त्याचं फलश्रुती काय आहे, काल विषय सुटता सुटता सांगितलं. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, असा कालचा विषय प्रवचना संपता संपता सांगितलं. धर्माच्या आधाराने अर्थ, काही बिघडत नाही. धर्माच्या आधाराने काम. दुसरा शब्द काय, एक लक्षात ठेवा, कामाची सगळे निंदा करतात, ठीक आहे, मर्यादा उल्लंघन केलं तर ते निंदनीय आहे. आता इथे काय म्हटलंय, कामाला सुद्धा पुरुषार्थ म्हटलाय, पण धर्माच्या आधाराने जर तो काम असेल तर तो पुरुषार्थ आहे. म्हणून वारकरी संप्रदायाने फार सुंदर सांगितलं माळ घालताना, परस्त्री रुक्मिणी माते समान, परपुरुष पांडुरंगा समान. ही एका शब्दात सगळं आलं बघा अर्थ. धर्माच्या आधाराने काम, वाईट कसा म्हणावा, ज्याच्यातून पुढच्या कुळाची निर्मिती होती. एक लक्षात ठेवा, देवाच्या ठिकाणी सुद्धा कामना निर्माण झाली म्हणून जग निर्माण झालं. काम शब्दाचा अर्थ असा आहे, काम, कामना, इच्छा, बरं का, केवळ सेक्स नव्हे. तो अंबालाला तेवढाच अर्थ माहिती आहे.
अर्थ कसा आहे? काम, कामना, इच्छा एकाएकी नरमते, एकलेन कंठवे म्हणून या येणे, केली निर्माण चौदाई भुवने, चंद्र सूर्य तारांगणे, भूत भौतिके भिन्न भिन्न, ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. भिन्न भिन्न. लक्षात ठेवा, काम केव्हा वाईट आहे. आणि एक सांगतो, काम जर वाईट असेल तर ज्या हेतूने दोन मुलामुलींना एकत्र आणायचं, ज्याला आपण लग्न म्हणतो, त्याला मंगल कार्य का म्हणावं? त्याला अमंगल कार्य म्हणायला पाहिजे ना? बरोबर आहे ना? कारण का? लग्न करून हेतू काय? लग्न करून हेतू काय? दोन त्या पती पत्नीला तुम्ही बाहेरगावी पाठवता. कशा करता? त्यांची ओळख व्हावी, ओळख व्हावी, आणि त्याच्यातून मग एकमेकाचं जीवन एकरूप होऊन पुढच्या पिढीचं एक बाळ जन्माला यावं. ते बाळ आकाशातून पडत नाही बरं का, पण एक आहे कामातूनच. पण त्या कामाने मर्यादा उल्लंघन केली तर दोष आहे, आणि मर्यादित राहून जर उपभोग घेतला तर तो सुद्धा धर्माला धरून आहे. म्हणून वाईट म्हणायचं काही कारण नाही आहे. एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट जेव्हा मर्यादा उल्लंघन करतो तेव्हा ते पाप आहे. मर्यादेत राहून काम सुद्धा त्याला पुरुषार्थच म्हटलेला आहे. लक्षात ठेवा, अर्थ अर्थ वाम मार्गाने गेला तर तो अनर्थ कडून आणतो बरं का. इंद्राने अहिल्याची अपेक्षा केली, संपला, सर्व अंगाला भगे पडली त्याच्या. वाम मार्गाने गेला, मग तो देव असू दे नाही तर कोणी असू दे, वाम मार्गाने गेला. लक्षात ठेवा, तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि एक स्त्रीला त्यांच्याबद्दल वासना निर्माण झाली. गेल्यान पाय धरले. ते म्हणले, का बाई, गाव मोकळं पडलं का, माझ्याच नादी लागलीस? अगं म्हणले, पराविया नारी रुक्मिणी समान. लक्षात ठेवा, याचा अर्थ तुकाराम महाराजांना ते माहीत नव्हतं असं म्हणण्याची गरज नाही आहे. मुलं होती, मुलं होती हे म्हणण्याची गरज नाही, पण मर्यादा, मर्यादेत भोग भोगला म्हणून त्यांच्या आरतीचं पहिलं चरण आहे, प्रपंच रचना सर्वही भोगोनी त्यागिली. नीट अर्थ समजून घ्या, उगीचच वैराग्याच्या अनाठाई गप्पा मारू नका. जे तुम्हाला जमलं नाही, वडिलांना जमलं नाही, वडिलांना जमलं असतं तर तुम्ही जन्माला आला नसता. माफ करा मला. तेव्हा उगीचच गप्पा मारायची गरज नाही. काम असू दे, मर्यादा उल्लंघन केला तर दोष आहे, मर्यादा उल्लंघन नाही केली तर ते सुद्धा कौतुक आहे. किंबहुना अहो, दोन आत्ताच सांगितलं, दोन एकत्र आणता आणि काय आनंद आहे. ज्या दिवशी कळतं दिवस गेलेत, काय ती वाकडी चालणारी सासू सुद्धा अहो गोल गोल फिरत ते सुनेच्या भोवती. हे बघ, आता तू पाणी बिणी आणू नको, मी बघते सगळं, तू काही काळजी करू नको, सगळं नाही तर पण एकदा. आणि तिथल्यात सोनोग्राफी केली, ही सगळेच हसतायत. आप्पा पुढे असं सांगायचं, सोनोग्राफीतून कळलं की नातू आहे, काय खलास खलास. दुसऱ्या दिवसापासून माझं बोलणं कळलं का? ज्या कर्मातून ते बाळ निर्माण झालं ते कर्म मर्यादित राहून उपभोग घेतल्या कारणाने ते सुद्धा एक धर्मकार्य आहे. मर्यादा उल्लंघन करू नका, याच्याकरता वारकरी संप्रदाय सर्वश्रेष्ठ संप्रदाय आहे. अर्थार्जन कर, पण अर्थार्जन करत असताना धर्माचा आधार असू दे. मर्यादा उल्लंघन करू नकोस. स्त्रीचा भोग घे, पण त्यालाही मर्यादा उल्लंघन करू नकोस. ती मर्यादा उल्लंघन केल्यानंतर रावण संपला, बाकीचे संपले. आता इंद्र चंद्र सगळे संपले. लक्षात ठेवा,
ही मर्यादा उल्लंघन न करणं हाच वारकरी संप्रदायाचा आचार विचाराचा एक मुख्य भाग आहे. हे एवढं बेसिक प्रिन्सिपल लक्षात ठेवा. म्हणून धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, बरं का, नव्हे काम तो भोग रती सुखाचा, निजानंद तो ओपिला अंतरीचा. तो काम हा काम नाही आहे. त्या कामातून जेव्हा आपली पुढचा वंश जन्माला येतो, मुलगा होतो, नातू होतो, काय आनंद, काय आनंद, बरं का. अरे वा, तुम्ही आजोबा झाला, काय आनंद, काय आनंद. लक्षात ठेवा, एक सांगतो, सगुण आणि निर्गुण आहे, काम सर्वात आहे, पण तो निर्गुण आहे तिथपर्यंत समाधान नाही. मुलाबाळांच्या रूपाने सगुण होऊन जेव्हा प्रगट होतो तेव्हा तो कामसुद्धा आनंद देतो. काय त्या कामाचं व्यक्त दर्शन आहे, निंद्य नाही आहे ते. अहो, कोणतीही गोष्ट निंदच होईल ना. उपयोग चुकीचा केला, माणसं म्हणतात पैसा वाईट आहे. पैसा वाईट नाही, तुम्ही उपयोग वाईट करताय. पैसा का वाईट आहे? ताण लागल्यानंतर लिंबाचं सरबतही विकत मिळेल आणि दारूही मिळेल. त्या रुपयाला कुठे माहिती आहे की लिंबाचं सरबत आहे, आणि त्या रुपयाला कुठे माहिती आहे दारू आहे? खर्च करणारे तुम्ही आहेत. म्हणून पैसा वाईट नाही, तुमची बुद्धी वाईट आहे, तुमची करणी वाईट आहे. आणि त्याला मर्यादा टाकून जर भोग घेतला, हो हो, उत्तम उत्तम. आणि त्याच्याकरताच अगदी ठासून सांगीन, वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय जगात दुसरा नाही. हे मुद्दाम सांगतोय मी तुम्हाला. कारण का? अनेक नवीन नवीन परंपरा निर्माण येतात, अनेक संप्रदाय निर्माण होतात, अनेक प्रवचनकार. पण एक सांगतो तुम्हाला, फार थोडे खाण्यापिण्याला बंधन ठेवतात. कारण त्यांना असं वाटतं याला बंधन ठेवणं तर आपल्याकडे कमी माणसं येतील. इथे वारकरी संप्रदायाचा मुद्दा तोच नाही, तो नाहीच आहे. येऊ दे, नाही तर न कोणी येऊ दे. आपलं जे ठरलेलं कॉन्स्टिट्यूशन आहे, नाही खायचं, नाही खायचं. एवढंच मला माहिती आहे. एका सेकंदाचं आयुष्य जर दुसऱ्याला कोणाला देता येत नसेल तर ते जनावर का असेना, त्याची हत्या करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला नाही. आणि एक सांगतो शेवट, जे तुमचं आहे त्याची नासाडी करा. याच्यातलं तुमचं काय ते सांगा. सांगा, नखापासून केसापर्यंत तुमचं काय याच्यातलं? बारकाव्याने विचार केला तर तुम्हाला कळेल की नखापासून केसापर्यंत तुमचं याच्यातलं काहीही नाही. जे आहे ते दिलेलं कोणाचं आहे? पांडुरंगाचं आहे. मग पांडुरंगाने दिलेलं त्याचं त्याच्या चरणावर मस्तक ठेवताना तितकंच ते पवित्र असावं, तितकंच ते शुद्ध असावं. आणि म्हणून लक्षात घ्या, धर्माच्या आधाराने अर्थ, धर्माच्या आधाराने काम, मोक्ष पुढचा प्रश्नच नाही. हे बाकीचं नीट घडलं की पुढचं आपोआपच घडतं. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. 5 आणि 6 2